महिन्यात गावडळवणी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाला 1 महिना होऊन जवळपास 15 दिवस पूर्ण झाले. याच हत्याकांडातील मोका अंतर्गत कारवाईमधील आरोपी वाल्मिक कराडला अटक करण्यात आली होती. त्याच वाल्मिक कराडला 7 दिवसांची एसआयटी पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. तीच पोलीस कोठडी आज 22 जानेवारीला संपते. त्याच्या अगोदर कोर्टामध्ये हजर करण्याच्या अगोदर वाल्मिक कराडला ताप आणि सर्दीचा जो त्रास आहे तो होऊ लागला आणि त्यांची वैद्यकीय तपासणी जी आहे ते डॉक्टरांकडून याच बीड शहर ठाण्यामध्ये करण्यात आलेले. हे संपूर्ण परिसर आहे बीड पोलीस स्टेशनचा आणि याच परिसरामध्ये वाल्मिक कराड जे आहे ते 7 दिवसांची पोलीस कोठडी त्यांना सुनावण्यात आली होती आणि तीच पोलीस कोठडी बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये या ठिकाणी वाल्मिक कराडच्या आज 22 तारखेला संपते आणि त्याच अनुषंगानं वाल्मिक कराडला बीडच्या न्यायालयामध्ये मोका कोर्टासमोर हजर करण्याच्या अगोदर ताप सर्दी असा आजार जाणू लागल्यामुळे वैद्यकीय पथकाकडून वाल्मिक कराडची तपासणी करण्यात आलेली आहे. हेच ते बीड शहरचे पोलीस ठाणे आहे. याच पोलीस ठाण्यामध्ये वाल्मिक कराड गेल्या 7 दिवसापासून जे आहे ते आपले 7 दिवस एसआयटी पोलीस कोठडीमधले काढत आहेत. मात्र वाल्मिक कराडला आज कोर्टामध्ये हजर करण्यापूर्वी ताप सर्दीचा आजार जाणू लागल्यामुळे वैद्यकीय पथकाकडून तपासणी करण्यात आली. वैद्यकीय अधिकारी अमोल जोगदंड त्यांची संपूर्ण जे अमोल जोगदंड आहेत त्यांनी संपूर्ण वाल्मिक कराडाची तपासणी केली आणि एकंदरीत पाहायला गेलं तर आपण बघू शकतोय मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाला आज जवळपास 1 महिना होऊन 15 दिवस पूर्ण होत आहेत. मात्र त्याच्याच अनुषंगानं काल वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि विष्णू चाटेच्या केज कार्यालयामधील सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते त्या ठिकाणी समोर आले होते आणि त्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे जे की वाल्मिक कराडला जे की 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती, डिजिटल एव्हिडन्स हाती लागले आहेत आणि त्याच अनुषंगाने आम्हाला तपास करायचा आहे म्हणून आम्हाला 7 दिवसांची पोलीस कोठडी हवी आहे असा युक्तिवाद सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी केला होता आणि त्याच अनुषंगानं वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ते एसआयटी कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये सर्व पोलीस बंदोबस्त फौज फाटा जेणेकरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि कुठला अनुचित प्रकार घडू नये त्या अनुषंगानं संपूर्ण खबरदारी बीड पोलिसांच्या वतीने घेण्यात येत आहे. नक्कीच वाल्मिक कराडला विशीद्वारे हजर केलं जातंय की कोर्टासमोर प्रत्यक्षात हजर केलं जातंय हे मात्र पाहणं महत्वाचं असणार आहे. बीडच्या न्यायालय सुरेखा आर पाटील विशेष न्यायाधीश बीड मोका कोर्टासमोर वाल्मिक कराडला आज हजर करण्यात येणार आहे. मात्र त्याच्यापूर्वी अगोदर वाल्मिक कराडची संपूर्ण वैद्यकीय तपासणी पथकाकडनं करण्यात आलेली आहे. नक्कीच या ठिकाणी आपण बघू शकतो की आज वाल्मिक कराडला कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे. त्याच्या अनुषंगानं नक्कीच वाल्मिक कराडला पोलीस कोठडी मिळते, न्यायालयीन कोठडी मिळते हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मुंबई त्यासाठी योगेश काशीद, बीड.